आणि आता एक मोठी बातमी न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। पीडितेच्या नातेवाईकांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधलाय। नातेवाईकांनी धक्कादायक माहिती दिली आहे। बदलापूरमधील पीडितेच्या नातेवाईकांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे आणि पीडितेच्या नातेवाईकांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली असल्याचं कळतंय। पीडिता अजूनही शॉकमध्ये असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि या घटनेनंतर चिमुकलीनं शाळेत जाण्यास नकार दिलाय। तिला नीट चालता देखील येत नव्हतं। 13 ऑगस्ट पर्यंत आम्हाला या घटनेची माहिती नव्हती आणि तिला चालताही येत नव्हतं। आम्हाला वाटलं की तिला लघवीच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा। ती लघवी रोखून ठेवत होती आणि वॉशरूमला जाणं देखील टाळत होती, अशी धक्कादायक माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेली आहे। तर न्यूज 18 लोकमतशी त्यांनी संवाद साधला आणि ही अतिशय धक्कादायक माहिती दिली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। बदलापूरमधील पीडितेच्या नातेवाईकांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे। पीडितेच्या नातेवाईकांनी अतिशय धक्कादायक माहिती दिलेली आहे। तर पीडिता अजूनही शॉकमध्येच आहे आणि या घटनेनंतर चिमुकलीनं शाळेत जाण्यास नकार दिला असल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। तिला नीट चालता देखील येत नव्हतं। 13 ऑगस्ट पर्यंत आम्हाला या घटनेची माहिती देखील नव्हती, असं देखील तिच्या नातेवाईकांनी म्हटलेलं आहे आणि तिला चालता येत नव्हतं। आम्हाला वाटलं की तिला लघवीच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा। ती लघवी रोखून ठेवत होती आणि वॉशरूमला जाणं देखील टाळत होती, असं देखील तिच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे। न्यूज 18 लोकमतशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पीडित मुलगी ही अद्यापही धक्क्यातच असल्याचं, अजूनही ती शॉकमध्येच असल्याचं तिच्या नातेवाईकांनी म्हटलेलं आहे आणि या घटनेनंतर या चिमुकलीनं शाळेत जाण्यास नकार दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयुरेश, या पीडितेच्या नातेवाईकांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलंय, काय माहिती दिली आहे? नक्कीच नातेवाईकांशी जेव्हा आपण हा संवाद साधला तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यावर येण्यास मनाई केली, पण त्यांनी ऑफ कॅमेरा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगितल्या। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आतापर्यंत माहिती आहे की 11 ते 12 तासाचा उशीर झालेला FIR फाईल करण्यासाठी, FIR लॉन्च करण्यासाठी। पण त्यानंतर देखील जी एक मॅन्डेटरी प्रोसेस असते की FIR फाईल झाल्यानंतर जे कोणी पीडित असतात त्यांना एक मेडिकल टेस्ट करावी लागते सरकारी हॉस्पिटलमध्ये। त्या टेस्टची वेळ दिली होती 9 वाजताची। फॅमिली, परिवार आणि जी कोणी पीडिता आहे ती तिथे साधारण 8:45 वाजता पोहोचले, पण पोलीस जे आहेत ते 11:30 ते 11:45च्या मध्ये त्यावेळी त्या दिवशी पोहोचले। त्यामुळे तिथे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाण्यास सांगितलं आणि तिकडनं केस पेपर तुमचा तुम्ही शोधा, असं त्यांना उद्धटपणे उत्तर जे आहे ते हॉस्पिटल प्रशासनाकडनं केलं गेलं। नातेवाईकाचं म्हणणं आहे तो केस पेपर शेवटी तिथले जे कोणी डॉक्टर होते त्यांच्या डेस्कवरच सापडला आणि तिथेही साधारण 1-1.5 तास त्यांचा फुकट गेला। दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की आम्हाला हे माहितीच नव्हतं की आमच्या मुलीबरोबर असा काही प्रकार झालाय, पण त्याच्या आधी जेव्हा आम्हाला हे लक्षात आलं किंवा जेव्हा आम्हाला हे कळलं त्याच्या आधीपासून आम्ही बघतो की जी पीडिता आहे ती अनेक दिवस जी आहे ती वॉशरूमला जाण्यासाठी एक हे रिलक्टंट होती किंवा वॉशरूमला जायला ती हे घाबरत होती। त्यानंतर ती चालताना देखील अडखळत चालत होती। फॅमिलीला वाटलं की युरिन इन्फेक्शन असू शकतं, त्याच्यामुळे तिला हा त्रास होत असेल। पण जेव्हा त्या पीडिताच्या वर्गातील एक मुलगी जी दुसरी पीडिता आहे तिच्या वडिलांनी जेव्हा या पीडितेच्या आजोबांना सांगितलं की माझ्या मुलीबरोबर असा असा एक प्रकार झाला आणि आम्ही एक मेडिकल टेस्ट करणार आहोत, तर तुम्हीही विचार करा आणि बघा, कारण का हा प्रकार कोणाबरोबरही होऊ शकतो असं आम्हाला वाटतं। आणि त्यानंतर त्यांनी ती टेस्ट केली, ती जेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह आली, जेव्हा त्यांना कळलं तेव्हापासून पूर्ण फॅमिली ही शॉकमध्ये होती। पण आता हळूहळू फॅमिली जी आहे ती एक मन घट्ट करून या पूर्ण प्रकरणात लढाई देण्यासाठी सज्ज आहे। त्याच्यामुळेच त्यांनी न्यूज 18शी हा संवाद साधला, त्यांनी प्रकार सांगितला काय झालाय। त्यांनी हेही सांगितलं की कशा प्रकारे पोलीस अजूनही त्यांना सांगतात की तुम्ही कोणाशी बोलायचं नाही। काल एवढा मोठा प्रोटेस्ट झाला, त्या प्रोटेस्टमध्ये त्यांना सहभागी होण्यापासून पोलिसांनी जे आहे ते सांगितलं होतं की तुम्ही सहभागी त्याच्यात होऊ नका किंवा न होण्याचे त्यांना एक प्रकारे आदेशच त्यांनी पोलिसांनी दिले होते। त्यामुळे कुठेतरी त्यांना वाटतं की या पूर्ण प्रकारात पोलीस तर जबाबदार आहेत, पण परिवाराचं हेही म्हणणं आहे की शाळेतले शिक्षक जे आहेत तेही तेवढेच जबाबदार आहेत। प्रिन्सिपल असो किंवा त्या शिक्षिका असो, त्यांनी हेही सांगितलं की काही महिन्यांपूर्वी
शाळेतल्या शिक्षिकांकडे, ज्या वर्ग शिक्षिका आहेत त्यांच्याकडे काही पालकांनी ही तक्रार केली होती की काही मुलींबरोबर अशा पद्धतीचं एक विचित्र जो आहे तो हा जो कोणी दादा आहे किंवा जो कोणी अक्यूज आहे तो करतोय, पण त्यांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. तेव्हाच जर त्यांनी त्याच्यात लक्ष दिलं असतं तर हा प्रकार आतापर्यंत टळला असता. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या 2 प्रकारचे एव्हिडन्स जे असतात ते महत्वाचे असतात. म्हणजे त्या जागेवर प्रकरणात इतका वेळ गेलेला आहे, FIR फाईल होण्यापासून ते अगदी गुन्हा नोंदणीपर्यंत, ते अगदी अक्यूजला अरेस्ट करेपर्यंत. त्यामुळे फॅमिलीला असं कुठेतरी वाटते की ही केस वीक होऊ शकते आणि त्याच्यासाठीच त्यांनी सरकारकडे ही मागणी केली की ही केस वॉटर टाईट करावी, इतकी घट्ट करावी की याच्यातून कोणीही सुटू नये. आणि त्यांची ही पण मागणी आहे की शिक्षकांवरही कारवाई व्हावी आणि पोलीस ज्यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि जो कोणी आरोपी आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. बरं. मयुरेश, खरं तर अतिशय एक्सक्लुझिव्ह आणि अतिशय धक्कादायक अशी ही माहिती तुम्ही दिली आहेत. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपते यांनी स्वतः पीडितेच्या नातेवाईकांशी हा एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे आणि त्यामध्ये पीडितेच्या नातेवाईकांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली आहे. पीडिता अजूनही शॉकमध्येच आहे आणि या घटनेनंतर चिमुकलीनं शाळेत जाण्यास नकार दिलाय. तिला नीट चालता देखील येत नव्हतं आणि 13 ऑगस्टपर्यंत आम्हाला या घटनेची माहितीच नव्हती असं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे, तिच्या पालकांचं म्हणणं आहे. तिला चालता येत नव्हतं आणि आम्हाला वाटलं की तिला लघवीच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. ती लघवी रोखून ठेवत होती आणि वॉशरूमला जाणं देखील टाळत होती. दरम्यान पीडिता ही अजूनही शॉकमध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर येते. मयुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.